औरंगाबादच्या पुजारा नावाच्या व्यापाऱ्याकडे 1 कोटीच्या जुन्या नोटा होत्या। त्यानं आपली अडचण ठक्कर नावाच्या आपल्या मित्राला सांगितली। मित्रानंही मदत करायची म्हणून जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका टोळीचा पत्ता काढला आणि 2 लाख कमिशनवर व्यवहार ठरला। मात्र नोटा बदलून देणाऱ्या या टोळीनं 1 कोटी रुपयांची ही बॅग व्यापारी आणि त्याच्या मित्राला धमकावून पळवली आणि पोबारा केला। आता व्यापाऱ्यांची फसवणूक तर झालीच होती, मात्र सांगणार कुणाला? कारण तो होता काळा पैसा। त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मारा त्यानं सहन केला। पैसे पळवल्यानंतर पोलीस आयुक्तालयातील हवालदार थापा यांच्यासोबत आरोपींनी संधान साधलं। थापाच्या माध्यमातून नोटा बदलण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या। हवालदार थापानं नोटा बदलण्यासाठी हालचाली सुरू केल्याची कुणकुण इतर पोलिसांना लागली। त्यातून थापानं संशय दूर व्हावा म्हणून 1 कोटींपैकी 10 लाख बीडकडे एका गाडीत पाठवले आणि स्वतःच बीड पोलिसांना टीप देऊन ते पकडवूनही दिले। यानंतर संशय दूर झाला असा थापाचा समज झाला। मात्र लुबाडल्या गेलेल्या व्यापाऱ्यानं पैसे जप्त झाल्याची माहिती पेपरमध्ये वाचली आणि मनाचा हिया करत अखेर लुटल्या गेल्याची माहिती पोलिसांना दिली। त्यातून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि अखेर या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा लागला। यावेळी हे प्रकरण त्यांच्या अंगावर येईल अशा लक्षात आला, तर ही पैसे बीडला पाठवून त्यांनी तिथे रिकव्हरी करायची स्टेज मॅनेज हे सर्व केलेले होते। आज यामध्ये स्टोलन प्रॉपर्टीचे गैरकायदेशीर विल्हेवाट लावण्याची आरोपाखाली या दरोडाच्या केसमध्ये हे कॉन्स्टेबलला पण अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी हवालदार थापासह नोटा बदलून देणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना अटक केली आहे। मात्र पोलिसांनीच पैसे लपवल्यानं पोलिसांवर नामुष्की उडवली गेली आहे। यातील 4 आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे, तर अजूनही अनेक पोलिसांची यात चौकशी होणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिलेत। 4 आरोपी काल अटक झाले होते, ज्यांचे 11 तारीखपर्यंत PCR आज कोर्टाकडून भेटलेले आहे। 1 आरोपी आज दुपारी अटक झालेले आहे आणि एक आणखी आरोपी जे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे। सध्या ते पैसे बीड पोलीसच्या ताब्यात आहे। चकलंबा पोलीस स्टेशनमध्ये ते पैसे ताब्यात आहे। आता या प्रकरणातील संबंधित व्यापाऱ्याचीही चौकशी होणार आहे। याबाबत आयकर विभागालाही माहिती देण्यात आली आहे। मात्र काळा पैसा बदलून घेण्याच्या नादात या व्यापाऱ्याला चांगलीच अद्दल घडली आहे। त्यावर कारवाई होईलही, मात्र काळं काम करायला गेलं की सगळंच कसं काळं होतं याची प्रचिती या घटनेनं आली आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।